नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या निकालाच्या संदर्भात. बघा, सर्वात मोठी खुशखबर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे. 10वीचा जो निकाल आहे तो उद्या जाहीर होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आलेली. बघा, उद्या तुमचा निकाल 10वीचा जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे. किती वाजता निकाल जाहीर होईल, कसा तुम्हाला पाहता येईल, कसा चेक करायचा आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, तुमचा जो काही निकाल आहे तो कसा पाहायचा हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला निकाल कसा पाहायचा आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगून देणार आहे. सर्वांनी व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर आता थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकता. बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल उद्या म्हणजेच 13 मे रोजी जाहीर होणार. बघा, 13 मेला तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं 15 मेच्या अगोदर सर्व निकाल लागतील. ठीक आहे, फायनल झालं आहे. 5 मेला तुमचा 12वीचा निकाल आणि 13 मेला 10वीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे. आता निकाल कसा पाहायचा आहे ते पण तुम्हाला पुढे सांगतोय. बघा, महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, 13 मे रोजी सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या निकालानंतर 10वीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतीक्षेत होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. आता बघा, 10वीचा निकाल लागल्यानंतर भरपूर विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील. तर 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला किती टक्के पडले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला 80 पडले असतील तर 80, 75 पडले असतील तर 75, 90 पडले असतील तर 90 आणि जर तुम्हाला 70% पडले तरी देखील कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं. जेवढे काही तुम्हाला टक्केवारी पडली असेल तेवढी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून ज्यांना 35 पडले असतील त्यांनी तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचंच आहे. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. मात्र आता बोर्डाने अधिकृतपणे 10वीच्या निकालाबाबत घोषणा केलेली आहे. 10वीचा निकाल उद्या म्हणजेच 13 मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची जी औपचारिक घोषणा आहे ती करतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणारा असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. बघा, आता पुढील करिअर करण्यासाठी मग तुम्ही त्या ठिकाणी बहुतेक विद्यार्थी ITIला जात असतात, बरोबर. ITIचं ॲडमिशनपासून ते तुमचं ॲडमिशन फायनल होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करतो. ITIमध्ये संपूर्ण तुमचं ॲडमिशन फायनल होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपला चॅनल करतो. अर्ज सुरू झाले, कसे चेक करायचे, कसं व्हेरिफिकेशन करायचं, सगळं तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, MST CET असेल. MST CETला सुद्धा विद्यार्थी भरपूर त्या ठिकाणी MST CET दिलेली असते. त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंगला जायचं असतं, कोणाला फार्मसीला जायचं असतं, कोणाला डिप्लोमाला जायचं असतं, तर त्यांनासुद्धा आपण मार्गदर्शन करत असतो. मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतं. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करायचे. 10वीला जेवढे काही तुम्हाला टक्केवारी पडले तेवढे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.